नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवा खुलासा झालाय। सिन्नरमधील मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिर उभारण्याचं कारण समोर आलंय। ईशान्य दिशेने वाहणाऱ्या नदीचा शोध खरात घेत होता आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातल्याची माहिती आहे। सिन्नरच्या मिरगावात हवं ते ठिकाण मिळालं आणि त्यामुळे ईशान्येश्वर मंदिर उभारलं। मिरगावातील धार्मिक स्थळाच्या आड कथित साम्राज्य उभा राहिलं, तर मंदिराभोवती हळूहळू जमिनींची खरेदी, परिसरात आलिशान फार्म हाऊस सुद्धा त्यानं उभारलं। या संदर्भातले आणखी आणि सविस्तर तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, भोंदू खरात याचे जे कारनामे आहेत ते हळूहळू उघडकीस येत आहे। यामध्ये आणखी एक खुलासा समोर आलेला आहे, तो म्हणजे या अशोक खरातला महादेवाचं मंदिर बांधायचं होतं आणि त्याचं नाव ईशान्येश्वर ठेवायचं होतं। यासाठी तो ईशान्य दिशेला ज्या ठिकाणी नदी वळते त्या ठिकाणाचा तो शोध घेत होता आणि त्याला हवं ते ठिकाण मिळण्यासाठी त्यानं संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पालथा घातल्याची माहिती मिळते। प्रामुख्यानं त्याचं जे गाव आहे त्याच्या गावापासून काही अंतरावरच हे ठिकाण त्याला मिळालं, त्यामुळे त्याच्या अधिकच सोयीचं झालं। मिरगावामध्ये ईशान्य दिशेला जाम नदीचा एक प्रवाह आहे आणि त्याच ठिकाणी त्यानं जमीन खरेदी केली। त्या ठिकाणी एक विहीर होती, त्या विहिरीच्याच बाजूला त्यानं त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं आणि त्यानंतर हळूहळू त्याच्याकडे या सगळ्या ज्योतिषशास्त्र असेल किंवा अघोरी कृत्यांसाठी त्याचा तो वापर करू लागला, अशा स्वरूपाची माहिती समोर येते। आणि याच ईशान्येश्वर मंदिराच्या कामकाजाच्या अनुषंगाने त्यानं श्री शिवनिका संस्था ही देखील स्थापन केली आणि तिच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया त्यानं जमवल्याचं समोर येते। या सगळ्या रुपयांमधून, पैशांमधून त्यानं आजूबाजूला असलेली अनेक जमीन देखील घेतली, त्या जमिनीवर त्यानं फार्म हाऊस देखील बांधला। अशा स्वरूपाचं त्यानं त्या ठिकाणी मोठं साम्राज्य उभं केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशोक खरात याचा आणखी एक कारनामा या निमित्तानं समोर आलेला आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।